माध्यमांसमोर चर्चा केल्यानंतर भाजपचे नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। माजी सरपंच पांडुरंग तारक यांच्या घरामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात चर्चा होतीये। जरांगेंनी उपोषण करू नये अशी प्रसाद लाड यांनी विनंती केली आहे। आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आंतरवली सराटीमधून आपल्यासोबत लाईव्ह आहेत। रवी, किती वेळापासून या दोन नेत्यांमध्ये थेट चर्चा सुरू आहे? बंद दाराआड चर्चा सुरू आहे, कारण आधी माध्यमांसमोर चर्चा झालेली होती, आणि कुठल्या मुद्द्यावर या दोन नेत्यांमध्ये चर्चा होती आहे? माधवी, साधारण 1.5 ते पावणे 2 तास माध्यमांसमोर या दोघांमध्ये चर्चा झाली। प्रसाद लाड हे पहिल्यांदाच या ठिकाणी आल्यामुळे त्यांच्यासमोर गेल्या 2 वर्षातली सगळी कैफियत मांडणं मनोज जरांगेंना वाटलं आणि त्यांनी ते यापुढे मांडली। खरं तर प्रसाद लाड हे या भूमिकेमध्ये आहेत की मी तुमचा दूत म्हणून या ठिकाणी काम करेल आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत या सगळ्या मागण्याविषयी मी त्यांच्यापुढे हे मांडणी करेल, आणि त्याच अनुषंगाने त्यांची माध्यमांसमोर चर्चा झाली। आता आपण जर पाहू शकत असाल तर हे सरपंचांचं घर आहे आणि त्या ठिकाणी आतमध्ये देखील दोघांमध्ये चर्चा होत आहे। खरं तर प्रसाद लाड यांनी माध्यमांसमोरच सांगितलं होतं की आम्ही खाजगी देखील चर्चा या ठिकाणी करणार आहोत। त्या अनुषंगाने ही चर्चा सुरू आहे। आता दरवाजा तर उघडा आहे, मात्र त्या दोघांमध्ये ती चर्चा होते। मनोज जरांगे यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की ज्या पद्धतीनं सरकारने जी आर काढला त्या अनुषंगाने प्रमाणपत्र वितरित होणं आवश्यक होतं। शिंदे समितीला नोंदी सापडायचं काम देखील बंद आहे। याशिवाय मराठा आंदोलकावरती जे गुन्हे आहेत आणि ज्या पद्धतीने आता एक नवीन मुद्दा मनोज जरांगे यांनी मांडलेला आहे की मराठा समाजाला किंवा कुणबी समाजाला स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, अशा प्रकारची ही मागणी आहे। त्या अनुषंगाने या दोघांमध्ये या ठिकाणी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। बदनापूरचे आमदार देखील या ठिकाणी आहेत, मात्र ते बाहेर आहेत नारायणपूरचे। आपण पाहतोय की आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे या दोघांमध्येच आतमध्ये चर्चा आहे, आणि त्यांचे देखील काही सोबत आलेले सहकारी आहेत, अर्थात त्यांचे सहाय्यक वगैरे आहेत। ही सगळी मंडळी आतमध्ये चर्चा करते आहे। त्या अनुषंगाने मनोज जरांगे काही वेगळा निर्णय घेतात का? कारण मनोज जरांगे यांनी आता माध्यमांसमोर चर्चेमध्ये सांगितलं की 28 तारखेच्या आत काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या। खरं तर सरकारने प्रमाणपत्र थांबवलीत हा प्रमुख आरोप आहे मनोज जरांगे यांचा, आणि त्या संबंधाने लाड काही आश्वासन लगेच देत असतील तर आपण 28 तारखेच्या आत ते पूर्ण करावीत, त्यानंतर आपण आंदोलन मागे घेण्यासंबंधी विचार करू, असं स्पष्ट मनोज जरांगे यांनी सांगितले माध्यमांसमोरच्या चर्चेनंतर। आता ह्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा आहे त्याचा तपशील ते आल्यानंतरच सांगतील। एकूणच लाड यांची भूमिका सकाळपासून तीच आहे की कुठेतरी मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं पाहिजे। 30 मेला जे जाहीर केलेलं आहे ते मागे घ्यावं असा प्रकारचं आहे। आता पाहूया त्यांच्या चर्चेला काही यश येते का ते। माधवी, नक्कीच आता प्रसाद लाड यांच्या या चर्चेला, यांच्या या प्रयत्नांना यश येते काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रवी, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।